सध्या 2026 ची मलेशिया ओपन स्पर्धा सुरू आहे. त्यात आपले भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची कमबॅक स्टोरी ही सध्या बॅडमिंटन जगतातील सर्वात आकर्षक आणि प्रेरणादायी बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापत, अपेक्षा आणि दबावातील संघर्षानंतर सिंधूनं पुन्हा आपली छाप दर्शवण्यास सुरुवात केली आणि तिच्या कामगिरीचा प्रवास तिच्या चाहत्यांसाठी एक भावनिक आणि रोमांचक प्रवास सिद्ध होत आहे. पी.व्ही. सिंधू, जिने भारतीय बॅडमिंटनला जगभर ओळख दिली, तिने तिच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले. मलेशिया ओपन 2026 ही तिची पहिली कमबॅक स्पर्धा आहे, जिथे ती अपघातानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदानात उतरली. या स्पर्धेमध्ये तिने पहिल्या फेरीमध्ये चीनी तैपेईच्या सिंग शुओ युन विरुद्ध राऊंड ऑफ 32 मध्ये सामना खेळला आणि 21-14, 22-20 असा विजय मिळवून पुढील फेरीसाठी आपली जागा निश्चित केली होती. या सामन्यामध्ये तिला सलामीच्या क्षणामध्ये 1-7 अशी मागं पुढे सुरुवात करावी लागली, पण तिनं लवकरच आपल्या लढाऊ आणि प्रतिकात्मक खेळीची आठवण करून दिली आणि शेवटी शानदार विजय सुनिश्चित केला. या फेरीतील जिंकलेला सामना फक्त सामनाच नव्हता, तर तिच्या मानसिक आणि शारीरिक तयारीचा एक पुरावा होता. सिंधूनं फक्त शक्तिशाली स्मॅश आणि नेत्रदीपक खेळ दाखवला नाही, तर तिने दबावाच्या क्षणी आपल्या अनुभवी डिमांडवर नियंत्रण राखलं आणि शॉटची रचना बदलली आणि परिस्थितीतून शांतपणे बाहेर पडली. तिने खेळाच्या निर्णय क्षणी योग्य निर्णय घेतले आणि अंतिम 2 पॉइंट्स मिळवून आपला विजय निश्चित केला. त्यानंतर पुढचा सामनाही तिने जिंकला आणि थेट सेमीफायनलला धडक मारली, पण त्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. जरी तिचा पराभव झाला असला तरी सिंधू आता फॉर्म मध्ये आली आहे, हे मात्र नक्की आहे. आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा उभं राहण्यापूर्वी सिंधूचा 2025चा हंगाम तितकाच आनंददायी नव्हता. 2025 मध्ये तिने सीझनचे बरेचसे टुर्नामेंट गमावले होते, कारण तिला पायाच्या दुखापतीमुळे ऑक्टोबरमध्ये BWF वर्ल्ड टुर्नामेंट स्पर्धांपासून बाहेर पडावं लागलं होतं. ती तिच्या फिटनेसवर काम करण्यासाठी आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी मैदानाबाहेर राहिली, ज्यामुळे तिची रँकिंग 18व्या क्रमांकाकडे उतरली आणि तिच्या गेममध्ये सातत्य राखणे कठीण झाले. याआधी ती 2024 मध्येही काही स्पर्धांमध्ये अपेक्षित निकाल देण्यात अयशस्वी ठरली आणि तिच्या खेळामध्ये अपयशाप्रमाणे काही लीड बदलण्याची क्षमता कमी पडल्याची चिन्ह दिसत होती. तिने 2016 आणि 2020 ऑलिम्पिक मध्ये रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. पुढे 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवले आणि हा भारताच्या बॅडमिंटन इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. पण गेल्या काही हंगामामध्ये सातत्याच्या अभावामुळे आणि सतत चालू असलेल्या फिटनेस समस्यांमुळे चाहत्यांच्या अपेक्षा साध्य झाल्या नाही. तसेच 2025 मध्येही तिने अनेक सामन्यांमध्ये लवकर हार मानली. या परिस्थितीमुळे सिंधूच्या खेळावर आणि तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला हे तर नक्की आहे. तिने काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला, तर अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला नाही. तसेच तिला खेळामध्ये सातत्य राखणे हे सुद्धा एक सततचं आव्हान बनलं होतं. पण काही लोकांना वाटत होतं की ती पुन्हा कमबॅक करेल, तर काहींना वाटत होतं की तिच्या फिटनेस आणि वृद्धत्वामुळे ती पूर्वीसारखी तीव्रता कायम ठेवू शकणार नाहीये आणि त्यामुळे हे सर्व विषय चर्चेचा मुद्दा बनला. पण मलेशिया ओपन मध्ये तिच्या या कमबॅकनं या चर्चांना एक वेगळं वळण दिलं. तिने आपल्या पहिल्या सामन्यात शांत सुरुवात केली आणि नंतर तिचं रूपांतर उत्कृष्ट प्रतिसादात केलं आणि शक्तिशाली अटॅकिंग गेमसह सामन्याचा वेग स्वतःच्या हातात घेतला. विशेषतः तिची कोर्ट कव्हरेज आणि स्मॅशची अचूकता हे दाखवून देते की तिनं आपल्या फिटनेसवर काम केलं आहे आणि मानसिकदृष्ट्या ती आता सज्ज झाली आहे. आपला खेळ सामन्यांच्या निर्णायक भागातही तिनं योग्य नियंत्रणात ठेवला आणि दबावामध्ये शांत राहून विजय मिळवला. हेच तिच्या अनुभवाची साक्ष देते. या विजयामुळे फक्त मलेशिया ओपन साठीच नाही, तर संपूर्ण 2026च्या हंगामासाठी तिच्या मनोबलाला एक जबरदस्त अशी ऊर्जा मिळाली आहे. सिंधूनं सामन्यात काही वेळा मागे पडूनही शांतपणे आपली योजना अंमलात आणली, विरोधकांवर दबाव वाढवला, पण शेवटी तिला या मलेशिया ओपन मध्येही पराभव स्वीकारावा लागला. पण ही खेळातील झुंज, अनुभवी निर्णय आणि प्रतिस्पर्धेचा समोर थेट सामना करण्याची क्षमता दर्शवून देते की अजूनही बॅडमिंटनच्या उच्चतम स्तरावर पी.व्ही. सिंधू ही खेळू शकते. मलेशिया ओपन ही BWF सुपर 1000 श्रेणीतील एक महत्त्वाची स्पर्धा आहे, जिथे जगभरातील टॉप खेळाडू एकत्र येतात. सिंधूने या स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्या टप्प्यात बळकट उपस्थिती दर्शवून स्पष्ट दर्शवलं आहे की तिनं आपल्या दुखापतीनंतर देखील कोणतीही भीती किंवा दबाव स्वीकारला नाहीये आणि हे तिच्या चाहत्यांसाठी पुन्हा कमबॅकचे संकेत आहे. बॅडमिंटन मध्ये ही वय आणि दुखापतीचा प्रचंड परिणाम होतो, पण सिंधूने ते सर्व विसरून आपली खेळातील शैली आणि रणनीती पुन्हा पराकाष्ठेवर आणण्याचं ध्येय ठेवलं आहे. मलेशिया ओपन ही फक्त सुरुवात आहे. आता पुढील स्पर्धेसाठीही आणि पुढच्या आव्हानांसाठी तिची तयारी, संयम आणि शारीरिक क्षमता याची परीक्षा होणार आहे.
पी.व्ही. सिंधूची 2026ची मलेशिया ओपनची सुरुवात ही एका अनुभवी खेळाडूची अवघड काळानंतर घडलेली एक प्रेरणादायी कमबॅक स्टोरी आहे. दुखापतीनंतर पुन्हा सामन्यात उतरून विजय मिळवणं हे तिच्या चिकाटी, निष्ठा आणि तयारीचं प्रतीक आहे. गेल्या हंगामाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, पण कमबॅकनं दाखवून दिलं आहे की सिंधू अजूनही बॅडमिंटनच्या उच्चतम स्तरावर खेळण्यासाठी सज्ज आहे.